नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। फलटणमध्ये ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ इंदुमती मेहता यांचा अमृत महोत्सव निमित्त नागरी सत्कार करण्यात आला। फलटण नायक वृत्तसेवा फलटण शहरातील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि सौ इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्काराचे भव्य आयोजन बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे नागरी सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला व 75 वर्षाच्या प्रकाशमान प्रवासाचा गौरव करण्यात आला। 50 वर्षाच्या पत्रकारितेच्या वाटचालीला अभिवादन करण्यात आले। या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर स्वागताध्यक्ष म्हणून कार्यरत उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले आणि युवक मित्र हब्ब बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते अरविंद मेहता व सौ इंदुमती मेहता यांचा यथोचित नागरी सत्कार करण्यात आला। समारंभात सचिन पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, युवराज ॲड श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्ते एम देशमुख, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाल, दैनिक ऐक्य साताराचे संपादक शैलेंद्र पळणिटकर तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते। यावेळी सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला असून स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले। पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अरविंद मेहता यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या समारंभात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते। सत्कार समारंभानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। प्रतिनिधी राजेंद्र मधमाने, दैनिक ऐक्यचे कोकणी प्रतिनिधी राजेंद्र भागवत यांचं काही दिवसांपूर्वी दुःखद असं निधन झालेलं आहे। त्यांच्या पवित्र विचारांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी 2 मिनिटं उभा राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे। सर्वांना सूचना कृपया प्रकाशमान प्रवासाचा गौरव तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्येष्ठ पत्रकार श्री वसंत भोसले साहेब यांचा सन्मान बाळासाहेब ननावरे आपण करावा अशी मी आपणास विनंती करतो। संस्थाचे अधिपती आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तथा महाराज साहेब यांचा सन्मान सुभाष मांगरे आणि बाळासाहेब ननावरे आपल्या या ठिकाणी वसंत भोसले साहेबांचा सन्मान होतोय। ओके, धन्यवाद। त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती माननीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तथा महाराज साहेब आपला सन्मान सुभाषजी मांगोरे आपण करावा। मी सुभाष मांगोरे आपणास विनंती करतो की आपण महाराज साहेबांचा सन्मान करावा। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आणि खऱ्या अर्थानं या माध्यमावर एक सन्मान होतोय आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तथा महाराज साहेबांचा।
धन्यवाद। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर तथा दादा आपला सन्मान या ठिकाणी होतोय। मी युवराज पवार आपणास निवेदन करू इच्छितो। युवराज पवार आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय दादांचा सन्मान करावा। किरणजी बोले आपण मंचकावरती यायचे। योगेश गंगतिरे मंचकाच्या बाजूला थांबायचे। सतीश कर्वे, सुभाष बांबुरे, वैभव जगताप, श्रीरंग पवार, विशाल शहा, प्रशांत मनवरे। ओके, धन्यवाद। तदनंतर मी किरणजी बोले साहेब आपणास निवेदन करू इच्छितो। आपण प्रेरणा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्ते आमदार आदरणीय सचिन पाटील यांचा सन्मान करावा। मी किरणजी बोले साहेब आपणास निवेदन करू इच्छितो। आपण आमदार साहेबांचा सन्मान करावा। तदनंतर या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे विधाते माजी आमदार महादेवराव जानकर साहेब यांचा सन्मान सतीश जंगम सर या ठिकाणी महादेव जानकर साहेबांचा सन्मान करतील। त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर तथा बाबा आपला सन्मान योगेश गंगतिरे आपण करावा अशी मी आपणास विनंती करतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री प्रल्हादराव साळुंखे पाटील तथा तात्या आपला या ठिकाणी सन्मान होतोय। मी वैभव जगताप आपणास निवेदन करू इच्छितो। वैभव जगताप आपण या ठिकाणी तात्याचा सन्मान करावा। या मी श्रीरंग पवार ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष आपणास विनंती करतो कृपया मंचावरती या। आपण तदनंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूप राजे तथा बालराजे खर्डेकर यांचा आपण सन्मान करावा। या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचा सन्मान अजय माळवे साहेब आपण करावा अशी आपणास विनंती आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी हरीश पाटणे सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा। दिलीपसिंह भोसले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। हरीशजी पाटणे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय पोपटराव पिंटे सरांच्या वतीनं। त्याचबरोबर या ठिकाणी नरेंद्र भोईटे साहेब आपला सन्मान होतोय। मी वैभव गावडे आपणास विनंती करतो की वैभव गावडे आपण या ठिकाणी नरेंद्र भोईटे साहेबांचा सन्मान करावा। विश्वासराव निंबाळकर साहेब आपला सन्मान विजयजी भिसे आपल्या वतीनं करावा मी अशी विनंती करतो। त्यानंतर माननीय बापूराव जगताप यांचा करावा। बापूराव जगताप आपल्यास विनंती आपण या ठिकाणी सिराम एज्युकेशन संस्थेचे मानद सचिव डॉक्टर सचिन बेडके साहेब यांचा सन्मान करावा। त्याचबरोबर माननीय दीपकजी मेहता साहेब यांचा सन्मान सतीश कर्वे साहेब आपण करावा ही आपणास विनंती आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं नानासाहेब तथा पिंटू येवले यांचा सन्मान होतोय। मी विनायक शिंदे आपणास विनंती करतो की आपण पिंटू येवलेंचा सन्मान करावा। त्याचबरोबर आरपीआयचे नेते विजयजी येवले यांचा सन्मान विकासजी शिंदे आपण या ठिकाणी करावा ही आपणास विनंती आहे। जाऊ विजयजी येवले जाऊ एक चळवळीतील व्यक्तिमत्व
या कार्यक्रमाच्या निमित्तानं काशीनाथ शेवटे साहेब आपलाही सन्मान विजय दुसे यांच्या वतीनं होतोय. काशीनाथ शेवटे साहेब आपण तो सन्मान स्वीकारावा. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत दुसे यांचा सन्मान प्रसन्न रुद्रवटे आपल्या वतीनं करावा अशी मी विनंती करतोय. सूर्यकांत दुसे यांचा सन्मान प्रसन्न रुद्रवटे यांच्या शुभ हस्ते होतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे उद्योजक अजय फराटे आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. आपण अजय सन्मान करावा. सन्मान या ठिकाणी करायला. ओके. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रातून सर्व सन्माननीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं मी मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मी आदरणीय ज्येष्ठ पत्रकार वसंतजी भोसले साहेब आपणास निवेदन करू इच्छितो. आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकर सर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. मी मंचावरती रवींद्र बेडकर सर आपणास आमंत्रित करतो की आपण सत्काराचा स्वीकार करावा. बेडकर सर मंचावरती उपस्थित राहा. आपला सन्मान सर्व सन्मान्यांचा विशेष पाठीमागे जेवढे सर्व सन्मान्य त्यांचा सन्मान करा. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याबरोबर विमलताई नलवडे या ठिकाणी रवींद्र बेडकर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी विश्वस्त. त्यानंतर विमलताई नलवडे मंचावरती मी आमंत्रित करतो. नारायण बापूराव शिंदे साहेब आपला हे सन्मान या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान स्वीकारण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतो दत्तात्रय लक्ष्मण बर्डेकर. जावळीतील ज्येष्ठ पत्रकार म्हणून या ठिकाणी शिंदे साहेबांची ओळख आहे. त्यानंतर दत्तात्रय लक्ष्मण बर्डेकर या ठिकाणी हरिभक्त परायण पंडाताच्या कराडवर हे व्हायला काम करतात आणि प्रामुख्यानं आयत्यामध्ये मी बर्डेकर आणि मोमीन असे तिघा जण एकत्र काम करतो. जो 3M फिनान्सच्या सगळ्यांना बोललं जातो त्याच्यापैकी सत्ता बर्डेकर तसंच करतो. दत्तात्रय लक्ष्मण बर्डेकर आपला सन्मान या ठिकाणी पंडाताच्या कराडवर हरिभक्त परायण आपल्या वतीनं सन्मान होतो आहे. तदनंतर शिवरतन गुरमल कल्लड तदनंतर मान तालुक्याचं भूषण ज्येष्ठ पत्रकार मान तालुक्याच्या माळरानावरती ज्यांनी शेतीच्या माध्यमातून आपलं नाव उठवलं आणि पत्रकारितेची काम खऱ्या अर्थानं आजच्या युवा पिढीसाठी अनमोल सेवा देणारे आदरणीय बापूराव गुंजवटे होय आहे. मी आदरणीय हरिभक्त परायण पंडातात्या आता विनंती करतो की आपण गुंजवटे साहेबांचा सन्मान करावा. तदनंतर संपत आनंदराव देसाई आहेत का? संपत आनंदराव देसाई, पांडुरंग परशुराम पवार, शंकर सहा
श्यामराव मंचावरती माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार विनयजी भिसे यांचा सन्मान होतोय. खऱ्या अर्थाने या पत्रकारितेमध्ये अनेक महावीर आहेत, त्यापैकी आपण एक असे आदरणीय विनय. त्याच्यानंतर शशिकांत जाधव खंडाळा पूर्ण लोणंदचे आदरणीय शशिकांत शंकरराव जाधव आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आपला खऱ्या अर्थाने ज्येष्ठ पत्रकार सन्मान या ठिकाणी होतोय. दादांच्या वतीनं आणि वसंतजी भोसले साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आठवणीचा अमृत संग्रह स्मरणिका ज्यांनी संपादित केली असे संपादक प्राध्यापक अशोकजी शिंदे सर आपणास निवेदन आहे. आपण आठवणीचा अमृत संग्रह स्मरणिकेचं मनोगत आपण या ठिकाणी शब्दरूपी करावं. माझं डोकं याला नाही काहींच्या जागेवर तुम्ही थांबा. या सत्कार समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले सभागृहातील मंच असे सर्व मान्यवर श्रीमान अरविंद भाईंच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सत्कार समितीच्या वतीनं अरविंद भाईंच्या कार्याचा अक्षर ग्रंथ त्यांच्या अक्षर स्मृती संपादित कराव्यात अशा प्रकारचा प्रस्ताव झाली तेव्हा मला थोडंसं दडपणही आलं आणि आनंद नियतकालिकाचं संपादन केलं आहे, काही एक-दोन ग्रंथांचं संपादन केलं आहे आणि आज एका सभ्यासाची पत्रकाराच्या संदर्भामध्ये येणाऱ्या संपादित ग्रंथाचं संपादन करायचं हा थोडासा गडबडीचा भाग माझ्यामध्ये होता आणि आनंद याचा होता की त्या सत्कार समितीनं माझ्यावरती सोपवलेली जी जबाबदारी आहे खरं तर ती एक माझ्यासाठी सुवर्ण संधी होती आणि म्हणून त्या निमित्ताने आपल्यालाही चांगलं काम करता येईल म्हणून या स्मरणिकेचं किंवा गौरव ग्रंथाचं संपादन करण्याचं काम माझ्या सहकार्याने आम्ही केलं. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की अरविंद भाईंनी गेली 50 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रामध्ये जे बहुमोल कार्य केलं, जे अनुभव योगदान दिलं त्याचा आढावा या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला घेता येणार आहे. अरविंद भाईंचा माझा परिचय तसा 20 वर्षापासूनचा, मात्र अलीकडच्या काळात महाविद्यालय विकास समितीच्या माध्यमातून अरविंद भाईंचं इतर कार्यही मला पाहता आलं, त्यांची पत्रकारिता मला ठाऊक होती, त्या माध्यमातून मला जाणता आलं आणि जेव्हा हा प्रस्ताव समोर आमच्याकडे लेखाच्या माध्यमातून सुरू केलं. या गौरव ग्रंथामध्ये जवळजवळ 44 लेख आहेत. मान्यवरांच्या
करण्यात आला त्या ज्येष्ठ 12 पत्रकारांचा परिचय असा हा बहुरंगी असा हा स्मारक किंवा हा गौरव ग्रंथ आहे। या 44 लेखकांनी हे सर्व जाणकार आहेत, मान्यवर आहेत, त्यांना लेखनाची आणि अनिलबाईंच्या कार्याची उत्तम जाण असल्यामुळं संपादकाचं कार्य करायला मला अवघड गेलं नाही। या लेखांच्या माध्यमातून आपण जर आता हे ग्रंथ प्रकाशित होईल, आपण जर या ग्रंथाची शीर्षक पाहिली या लेखांची तर आपल्या लक्षात येतील काहींनी अरविंदभाईंना तटस्थ पत्रकारितेचा मापदंड म्हटलेला आहे, काहींनी अरविंदभाईंच्या पत्रकारितेला फलटण तालुक्यातील गुगल असा उल्लेख केला आहे, काही सायक्लोपीडिया ऑफ जर्नलिझम असं म्हटलेलं आहे। एकूणच अरविंदभाईंच्या बहुरंगी बहुढंगी बहुपैलू व्यक्तिमत्वाचा मागोवा आढावा या ग्रंथामध्ये घेतलेला आपल्याला पाहतो। अरविंदभाईंनी जे सामाजिक कार्य केलं, पत्रकारितेचं कार्य केलं, तटस्थता आहे, त्याची मूल्यनिष्ठा आहे, त्याचा निपक्षपातीपणा आहे, प्रामाणिकता आहे, निर्लसता आहे, निस्वार्थीपणा आहे, निर्मळपणा आहे। पत्रकारितेतले हे आदर्श पत्रकाराचे जे गुण आहेत ते तर या ग्रंथामध्ये आलेलेच आहेत। मात्र त्याच्याबरोबरच अरविंदभाईंनी आदरणीय भट्टाचार्यांबरोबर केलेले जे काम वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं ते त्याचाही उल्लेख या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। याशिवाय अरविंदभाईंचं जे सांस्कृतिक काम आहे, अगदी बाल संस्कार वर्ग असतील, युवकांसाठी विविध व्याख्यानमाला असतील, एसटी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रवासी प्रदेश संघटनेचे संघटक म्हणून सरचिटणीस म्हणून अरविंदभाई केलेले जे काम आहे त्याचा प्रामुख्याने अनेक लेखांमध्ये संदर्भ आपल्याला आलेला आहे। याशिवाय अरविंदभाईंचं सामाजिक कार्य शासन आपल्या दारी हा जो एक ग्राहक मंचामध्ये होणारा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अरविंदभाई तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले आणि ग्राहकांना जागृत करण्याचं काम केलं। हा सर्व उल्लेख या संदर्भ या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। या ग्रंथाच्या निमित्तानं अरविंदभाईंच्या एकूण समग्र कार्याला एक उजाळा देण्याचं काम झालेलं आहे असं आम्हाला वाटतं। हा ग्रंथ इथून पुढील काळामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये येऊन पाहणारे जे नवोदित पत्रकार आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन करेल। आज पत्रकारिता जी डळमळीत होताना दिसते त्या पत्रकारितेला एक वाढ दाखवणारा दीपस्तंभ म्हणून हा गौरव ग्रंथ काम करेल असं आम्हाला वाटतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा गौरव ग्रंथ म्हणजे अरविंदभाईंच्या व्रतस्थ पत्रकारितेचा केलेला गौरव आहे असं आम्हाला वाटतं। या गौरव ग्रंथाचे आपण सर्व सूचने वाचत आणि सर्व संशोधक पत्रकारितेच्या संदर्भामध्ये जेव्हा संशोधन करण्याची वेळ येईल त्यावेळेस अरविंदभाईंचा हा गौरव ग्रंथ नक्कीच संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगाला येईल अशी आमची खात्री आहे। या ग्रंथाच्या निमित्ताने ज्या मान्यवरांनी आम्हाला या ग्रंथासाठी अनुभव सहकार्य केलं, आदरणीय श्रीमंत रामराजे महाराज साहेब, आदरणीय दादा, आदरणीय अजितदादा, आदरणीय नार्वेकर साहेब, आदरणीय राम शिंदे, त्या मान्यवरांच्या शुभेच्छा या ग्रंथामध्ये आहेत। याशिवाय या ग्रंथाचं मांडणी करत असताना आम्ही मान्यवरांचे लेख, त्यानंतर पत्रकार बांधवांचे लेख, त्यानंतर आधी साहेबांची प्रेम करणाऱ्या सर्व स्नेही मंडळींचे लेख आणि नंतर चौथा कोपरा जो आहे तो त्यांच्या कौटुंबिक जे सदस्य आहेत त्यांच्या कुटुंबाप्रती असणाऱ्या ज्या भावना आहेत त्या त्यामध्ये आहेत। असा एकूण एक प्रगच्छ असा अरविंदभाईंच्या एकूण समग्र कार्याला उजाळा देणारा हा ग्रंथ आम्हाला संपादित करताना या ग्रंथासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांसाठी सर्व आभार मानतो। विशेषतः जे 44 लेखक आहेत त्यांनी आम्हाला या आपले लेख देऊन अरविंदभाईंच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला, त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, जाहीरदारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ग्रंथाला उत्तम सुबक आणि आदर्श रूप देण्यासाठी शहा प्रिंटरचे शहा यांनी आम्हाला बोलायची मदत केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्कार समितीच्या माध्यमातून आम्हाला हा ग्रंथ संपादित करता आला त्याबद्दल सर्वच मान्यवरांचं मी या निमित्तानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि हा ग्रंथ अरविंदभाईंच्या कार्याचा उजाळा आहे, अरविंदभाईंच्या व्यक्तिमत्वाचा आढावा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंदभाईंच्या व्रतस्थ पत्रकारितेचा हा गौरव आहे। या ठिकाणी तो गौरव व्यक्त करतो आणि आदरणीय अरविंदभाई आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या या अमृत महोत्सवानिमित्त संपादक मंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं संपादकीय मनोगत थांबवतो। धन्यवाद।
सर्व मान्यवरांना विनंती करतो की स्मारकाचं प्रकाशन करावं. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय अनिलभाई मेहता आणि त्यांच्या विद्य पत्नी इंदुराती मेहता संपादक मंडळाचे सर्व सदस्य कृपया मंचावरती आहेत. यांच्या विचारावर यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या आठवणीचा संग्रह या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात होते. या निमित्तानं डॉक्टर अशोक शिंदे, डॉक्टर संजय दीक्षित, श्री नंदकुमार गोयटे या संपादक मंडळाचं, त्याबरोबर विशाल शहा आणि रोहित वाकडे या सर्वांना विनंती करतो की त्यांनी या संपादक मंडळाने व्यासपीठावरती यावं. प्रकाशक नितीन मेहता, तृप्ती मेहता आणि दीप्ती शहा आणि दीप्ती शहा यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या स्मरणीकेचा अभ्यास करूया. संपादक मंडळ डॉक्टर अशोक शिंदे, डॉक्टर संजय दीक्षित सर आणि श्री नंदकुमार गोयटे साहेब, विशाल शहा आणि रोहित वाकडे सर. पलीकडले कट ठीक नाही सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. या उत्तम अशा स्मरणिकेचं प्रकाशन आपल्या धन्यवाद. मी सर्व सन्मानियांना विनंती करतो कृपया स्थानापन्न या आदरणीय श्री संपत आनंदराव देसाई साहेब कृपया मंचावरती या. मी आदरणीय श्रीमंत रामराजे निंबाळकर सभा महाराज साहेब आपणास निवेदन करू इच्छितो. या ठिकाणी आपण ज्येष्ठ पत्रकार संपत आनंदराव देसाई यांचा या ठिकाणी सन्मान करावा. इवन देसाई साहेब कृपया मंच मागून या. देसाई साहेबांचा सन्मान महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे निंबाळकर सभा महाराज साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. ओके, धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी मानपत्र भाषण आदरणीय सुभाषजी वाघोरे साहेब, प्रकाशन सोहळा या ठिकाणी मानपत्राचा उदय. मी सर्व सन्मान्यांना विनंती करतो आपण मानपत्राचं प्रकाशन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता आणि इंदुमती काकी मेहता यांच्या अमृत महोत्सवी प्रकाशमान प्रवासाचा गौरव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मानपत्राचं प्रकाशन होत आहे. पुढे घ्या. खऱ्या अर्थानं मानपत्र लिहिलं गेलं आदरणीय सुभाषजी भांबोरे यांनी. सुभाष भांबोरे यांच्या लेखणीतून हे मानपत्र तयार झालं आणि मानपत्राचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. मी डॉक्टर B.R. आंबेडकर IITचे शेखर कांबळे सर आपणास मी निवेदन करू इच्छितो आपण या ठिकाणी वाचन या ठिकाणी करावं. अरविंद मेहता हे संस्कारक्षम मान असणे ही नियतीची देणगी असते आणि ही देणगी आपल्याला उपजतच असल्याने आपण समाज उद्धारक पत्रकार म्हणून घडला. आपल्या संस्काराने उत्तम परिस्थिती सभोवताली निर्माण केली. आपल्या सहवासाद्वारे आम्हा पत्रकारांना परिस्पर्शाचा लाभ झाला. यामुळे
संस्कारक्षम पत्रकारितेची पिढी निर्माण झाली. गेल्या 50 वर्षातील पत्रकारितेमध्ये आपण केले आहे. आपण आपल्या सरळ व मार्मिक पत्रकारितेतून नेहमीच समाजहितैषी पत्रकारितेचा सर्व फलटणकरांना अनुभव दिला आहे. आपल्या लेखणीची लौकिकता साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहे आणि त्यामुळेच आज आपले संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होताना आम्ही पाहत आहोत. हा आपला गौरव आम्हाला अभिमानास्पद असाच आहे. आपल्यात असलेल्या प्रतिभासंपन्न भाषाभान, सृजनशीलता या गौरवांकित गुणसंग्राह्यतेचा आपण नेहमीच समाजासाठी उपयोग केला आणि यातूनच दृष्टी पत्रकारिता निर्माण झाली. आपण केलेल्या 5 दशकांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय मिळाला. राजकारण्यांना समतोल न्याय देण्यात आपण यशस्वी झाला. आज आपले सर्व राजकारणी व्यक्तिमत्वांबरोबर असलेले दृढ व जिव्हाळ्याचे संबंध हीच याची साक्ष ठरली आहे. आपण तळागाळातील सर्वसामान्यांपासून उच्च पदस्थ अधिकारी, राजकारणी यांना केलेले मार्गदर्शन अनमोल असेच ठरले आहे. आपला कला, क्रीडा, राजकारण, कृषी, समाजकारण, शैक्षणिक, शासन, प्रशासन अशा सर्व विषयातील सखोल अभ्यास करण्याची आपली पद्धत ही आम्हा सर्वांनाच प्रेरणादायी ठरली आहे. आपण केलेला हा सर्वस्पर्शी अभ्यास आम्हालाही मार्गदर्शक ठरला आहे. आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाभिमुख आचरण केले. आपण आपले आयुष्य समाजासाठी वेचले आणि त्यामुळेच आपण आज ज्येष्ठ तर आहातच, पण ज्येष्ठातील श्रेष्ठ पत्रकार आहात. त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार नेहमीच आपल्या पुढे नतमस्तक असतो. एक सत्वशील पत्रकार म्हणूनच आम्ही आपल्याकडे पाहतो. धन्य ते आपले माता पिता ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतला, त्यांचे व माजी आमदार शिवसंदेशकार कॉंगे हरिभाऊ निंबाळकर यांचे आपणावर झालेले संस्कार हे आपण आम्ही चालवू हा पुढे वारसा या भावनेने पत्रकारिता सुरू केली आणि पाहता पाहता या क्षेत्रावर आपल्या अत्यंत सचोटीच्या वागण्याने शिखरावर जाऊन पोहोचला. निष्ठापूर्वक आणि मुत्सद्देगिरीच्या बरोबर समाज मन सांभाळीत श्रेष्ठ अशी पत्रकारिता केली. आयुष्याचे मार्गक्रमण करताना आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाबरोबरच आपल्या सौभाग्यवतींनी दिलेले सहकार्य व जणी, स्थळी, काष्टी पाषाणी दिलेली साथ ही अनमोल अशीच ठरत आहे. पारदर्शकता हा आपल्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू मानून निश्चयी अभिवचनांना वाट मोकळी करून दिली हे आनंददायक असेच आहे. आपण आज अष्टदशकामध्ये जीवन प्रवास करीत आहात. कृपाळू परमेश्वर आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना घवघवीत यश आणि उत्तम प्रकारचे आयुष्य देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे. लेखन श्री सुभाष प्रभाकर खंबुरे, संपादक श्री हरी सुभाषित, फलटण. आदरणीय मेहता साहेब. धन्यवाद. यानंतर गौरववृत्तीचा सत्कार होईल. हे व्यासपीठावर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर IITच्या वतीनं या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता साहेब आणि काकींच्या जीवन चरित्रावरती एक माध्यमातून एक IIT मधील डॉक्टर B.R. आंबेडकर इन्स्टिट्यूट फलटण यांचा नावलौकिक आहे. कांबळेकर स्टार्ट करा. ओके, स्टार्ट. फलटण सारख्या भागातून वयाच्या अवघ्या 16व्या 17व्या वर्षापासून व्यक्तिगत समस्यांपेक्षा सामाजिक समस्यांचा अभ्यास करून वृत्तपत्र सेवेतून समाजाचे प्रश्न सोडवणारे अर्धशतकाहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद शांतीलाल मेहता म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके मेहता साहेब. दैनिक ऐक्य या वृत्तपत्रापासून जरी सुरुवात झाली तरी तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून दैनिक लोकमत, सामना, सकाळ, नवशक्ती अशा अनेक वृत्तपत्रासाठी आपण कामे केली. त्यामुळे गेल्या 50 वर्षात एखाद्या लोकप्रतिनिधीचा नसेल एवढा प्रत्येक गावाशी आपला जवळून संपर्क आला. गावातला माणूस असेल, गावातील प्रश्न असतील, शासकीय योजनांची अंमलबजावणी असेल किंवा एखादी योजना राबवताना त्यामध्ये आलेल्या अडचणी असतील,
लोकांची नेमके प्रश्न काय आहेत, त्या गावातील समस्या नेमकी काय आहे, शासन नेमके कोणत्या पद्धतीने काम करते आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने काम केले पाहिजे याचा लेखाजोखा अचूक पद्धतीने वृत्तपत्रांमधून मांडणे हा आपला हातखंड आहे. शेती, शेतकरी व त्यांच्या समस्या याविषयी सातत्याने आपण लिहित गेलात आणि खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना आपण आधारस्तंभ वाटू लागलात. ग्राहक पंचायतीमध्ये प्रवासी महासंघ या संघटनेचे आपण राज्याचे सचिव म्हणून काम पाहत असताना आपल्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलेल्या 3 दिवसीय परिषदेमध्ये आपण एसटी महामंडळाला सुचविलेल्या विविध योजना, जसे शटल बस सेवा सुरू करणे, एसटीचे टाइम टेबल करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची योग्य सोय, तसेच ग्रामीण भागातून दवाखान्यात येणाऱ्या वृद्धांसाठी विविध सुविधा, त्याचप्रमाणे दुष्काळी भागातील शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय शहरापर्यंत आणण्यासाठी एसटीचा केलेला अचूक उपयोग आजही कार्यरत आहेत. नवतंत्रज्ञान, शेतीविषयक तंत्रज्ञान, नवशिक्षण किंवा अन्य ज्या गोष्टींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञ मंडळींचे व्याख्यान आयोजित करून आपण व्याख्यानमाला सुरू केल्या आणि लोकांचा याला भरभरून प्रतिसाद मिळत गेला आणि यातूनच हरिभक्त पारायण बंडातात्या कराडकर यांचा आपल्याशी संबंध आला आणि त्यावेळेला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर केवळ अभंग किंवा धार्मिक मांडण्यापेक्षा नेमकेपणाने प्रवचनाच्या माध्यमातून शेतीविषयक तंत्रज्ञान लोकांसमोर मांडून त्यांचे प्रबोधन केले. या संपूर्ण प्रवासात आपल्या सुविध्य पत्नी सौ इंदुमती मेहता यांनी दिलेली साथ, समजूतदारपणा आणि त्याग हीच आपली खरी ताकद ठरली. घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी प्रत्येक टप्प्यावर आपले मनोबल वाढवले आणि म्हणूनच हा कार्यप्रवास आपणास अधिक सक्षमपणे पुढे नेता आला. आपल्या जीवनप्रवासातील गेली 50 वर्ष म्हणजे एक अखंड साधना आहे पत्रकारितेची, तत्वनिष्ठेची आणि सत्याच्या शोधाची. या प्रवासात आपण अनेक वादळे, पावसाला तोंड दिले, पण कधीही आपल्या तत्वांचा त्याग केला नाही. समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि लेखनीशी असलेली निष्ठा हेच आपल्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. आज आपल्या अमृत महोत्सवी वर्षात आपला सन्मान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. आपल्या कार्याची उंची मोजता येणार नाही, पण त्यातून लाभलेली प्रेरणा अमूल्य आहे. आपण दिलेल्या प्रकाशामुळे आम्हाला योग्य अयोग्य याचा बोध होत राहील. आपण हे 4 दशकांचे पर्व ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे उजळविले आहे ते आमच्या पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे. आपल्या या अखंड, न थकणाऱ्या आणि तत्वनिष्ठ पत्रकारितेबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. आपली कार्यगाथा समाजातील प्रत्येक व्यक्तीला सदैव प्रेरणा देत राहील. आपल्या कार्याला सन्मानपूर्वक नमस्कार. कराडकर यांनी एक माझ्या संबंधित सन्मानपत्र तयार केलंय, ते त्यांच्या हस्ते आपण स्वीकारणार आहोत आणि त्याच्यानंतर सत्काराचा कार्यक्रम होईल. या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्था होते सन्मान पत्राचं प्रकाशन अधिकारी होते. त्याबरोबर प्रवक्ते विलासराव आपणास निवेदन आहे, तर आपण या ठिकाणी सन्मान पत्राचे वाचन करावं. रामकृष्ण व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र संस्थापक युवक मित्र हरिभक्त पारायण बंडातात्या कराडकर. सन्मानपत्र प्रति ज्येष्ठ पत्रकार आदरणीय अरविंदभाई मेहता. आदरणीय साहेब, आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्यसनमुक्त जीवन कार्याला कृतज्ञ नमन करतो. सत्य, निपक्षपणा आणि समाजसेवा ही पत्रकारितेची पवित्र तत्वे हृदयात जपत आपल्या लेखणीने अर्धशतकाहून अधिक काळ समाजाला दिशा दाखवली. आपले लेखन सामाजिक अन्यायाला आव्हान देत सत्याचा प्रकाश पसरवते आणि समाज मनात जागृती व करुणीची भावना जागवते. युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाशी आपले नाते हृदयाला भिडणारे आहे. पिंपरद येथील राष्ट्रबंधू राजीवजी
दीक्षित गुरुकुल उभारणीत आपल्या अनेक अडथळ्यांवर आपण संकल्पाने मात केली. संघटनेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त संघटनेविषयी असलेल्या स्नेहातून आपल्याकडून प्रसिद्ध झालेल्या विशेषांकाने व्यसनमुक्तीच्या संदेशाला विशेष प्रसिद्धी देत नवयुवकांना प्रेरणा दिली व व्यसनमुक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवला. ग्राहक मंच, पोलीस पाटील संघटना आणि जैन समाज यांच्यातील आपले कार्य समाजाला दिशादर्शक व आदर्श दाखवणार आहे. वैयक्तिक समस्यांना हृदयात दडवून अखंड समर्पणाने आपण आधी अविरतपणे कार्यरत आहात. सन 2018 मध्ये किल्ले रायरेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार देऊन आपल्या निर्भीड पत्रकारितेचा सन्मान करण्याचे भाग्य संघटनेस लाभले याचे मनस्वी समाधान वाटते. आजही या वयात आपल्या उत्साह आणि समाजहिताचा ध्यास करणाऱ्यांना प्रेरणा देत आहे. आपले या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. योग्य दिदींना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. तेव्हा सर्व आपण जीवाभावाची माणसं आहात. सर्वजण या ठिकाणी प्रेमाने उपस्थित ही सूचना आपल्याला आणि तृप्तीदायी या ठिकाणी आपण सुरुवात करायची. या ठिकाणी सर्व अंजली मेहता आपला निवेदन असेल कृपया आपण मंचावरती या. अंजली मेहता. अपेक्षा नाही. म्हणजे आम्ही जर काही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही
विश्वासू या जिज्ञासू वार्ताहराला त्यातील त्याचा गौरव पुण्या मुंबईतील व सातारा जिल्ह्यातील दृष्टी त्यांच्याकडे वळाली व त्यांना आपले खूप वार्ताहर आनंदित झाले. आनंदबाई त्यांच्या विश्वास रास्त केले. अतिशय आशेपूर्ण व पूर्ण शहराच्या बरोबर हातधरून लोकांच्या वार्ता आवडू शकल्या. वार्ता वार्ता 50 वर्षी गेली आणि आजूबाजूच्या काळात त्यांच्या समाजाला विशिष्ट उंचीवर घेऊन गेला. जेव्हा त्यांनी घरी घट्ट नव्हतो की जीवनाच्या संधी आल्या का प्रत्येकाने नायक व्हायलाच पाहिजे अशी नाही, परंतु नायकच काय पण महानायकाची अभिप्राय आपला सातारा जिल्ह्यात व त्यांनी या क्षेत्रात निर्माण दिसून सूर्यप्रभू तालुका हा त्यांचा जन्माचा भाग आहे. या पत्रिकांमुळेच त्यांचे नाव खेडोपाडी शहरात राजस्थानात पोचले. अनेक चाहते लागले. अगदी सामान्य जन, अधिकारी, पत्रिका, उद्योजक तसेच समाजातील सर्व घटकांना हा आपला माणूस वाटायचा. अशा माणुसकी जगण्याचा त्यांचा पारदर्शी स्वभाव, त्याचे गणित म्हणून त्यांचे राज्य आणि आंतरराज्य समाज सन्मान, मान सन्मान, पारदर्शिका पुरस्कार आमचा अक्षरशः वारसा. विशेष म्हणजे सातारा जिल्हा म्हणजे काय हे ज्याला सुरुवातीपासून जाणवं येते तर त्यांनी आनंदबाई नावाचं पुढे सगळी माहिती करायला. विविध गती, विविध रंगी, वक्तृत्व, स्पष्टपणा, वादविवाद, चर्चासत्र याकडे सभागा मुक्त देत असतात. त्यांच्या शब्दांना केवळ अर्थ नसतो, करणे असतं, रूप असतं, मूल्य असतं, चेतना असतं, वेदना असते, संवेदना असते आणि शौर्याने त्यांनी तिचा विजय केला. हा गोष्टी आकाशी त्याचे चित्तप्रियापाशी त्याच्याप्रमाणे जैन पूर्वीकडून आधीन व्हायचे तमाम घटनांनी जैन मंडळ यांनी मार्गदर्शन लागत. दिगंबर जैनांची काशी समजल्या हॉटेलमध्ये सर्व धार्मिक स्थळांची गोष्टीच्या सोबत माहिती आनंददायक जैन प्रवेशा काळामध्ये ही माहिती स्थानिक आणि सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पसरतात. शांतीनाथ जैन श्वेतावर विश्वस्त आहे. या परिस्थितीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सल्लागार या उत्तरमध्ये परिसरात फक्त 15 घर या गावाचा सतत हेतूपान होता. मंदिराचं कार्य सुरळीत चालवलं. यासाठी पुरुषांची जैन कृषी आणि महिलांचे शास्त्रीय जीवनाचा प्रोत्साहन केले आणि प्रपंचा 175 वर्षे उत्तीर्ण झालेल्या या जैन सूत्र मंदिराचा लाखो रुपयाचा निधी एक देखील वास्तू तयार केली. अशा प्रत्येक अभिनेत्यांना मी त्यांच्या अमृत पवार सुंदर पद्धतीने शुभेच्छा देतो. आपल्या संस्कृताची वेळ जेवढी परावलेली जीवनाची पद्धत ठरली अजून तेवढीच तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस उंचावं. प्रत्येक वर्षी वाढदिवसा दिवशी नवीन अशा आपला पुढचं व्यक्तिमत्वास एक दोन शुभेच्छा. 2 मिनिटं अजून त्यांच्यावर आहे त्या बाबतीबद्दल कारण आज खूप लोकांना माहिती आहे जसा अभिनय आज अमृत महोत्सव वाढदिवस त्यांच्या लग्नाची याच वर्षी पुण्यतिथी चालू आहे. प्रत्येक यशस्वी देशामध्ये एक स्त्री असते. आनंदबाईच्या पाठीशी दोघे स्वर्गीय श्रीनाथ पाटील त्यांचे जीवनभर आशीर्वाद, प्रेम, माया त्यांना मिळाला आणि या 50 वर्षात आपण 70 वर्षात आदराचे साथ देणारा त्यांच्या सुविधेतील घेऊन गेलेला आपला उल्लेख करला. जीवनाची 50 वर्ष आपण पार करता अशाही मनाच्या जागामध्ये निरंतर सुख संबंधित आपलाच वेळ आणि अजून आपण दोघांनी गेली 50 वर्ष एक कौटुंबिक वैयक्तिक मैत्री जमलेली आहे आणि अशा आज आमची जी मैत्री आहे ती अशीच सगळे चालू आणि आमची ही मैत्री ठेवीत रचते. तुम्हाला शुभेच्छा.
मंत्री इंदुबेन अरविंद आणि उपस्थित मान्यवर, आमचे मेवणे अरविंद मेहताबद्दल सांगायचं म्हणजे एकच प्रसंग झाला. मी त्याचा देख लिहिलेला आहे. ज्यावेळी आमच्या दोघांचं लग्न बरोबर झालं 1977 साली, आणि ज्यावेळी पहिल्यांदा इंदुबेनकडे आलो त्यावेळी मी एसटी स्टँडला उतरलो आणि एका रिक्षानं म्हटलं मला शिकवार पेठेत जायचं. ते म्हणजे बरोबर जायचंय. म्हटलं अरविंद मेहता. म्हटलं ठीक आहे. बस मी गाडीत बसलो त्या रिक्षामध्ये आणि त्यांच्या घरी आलो. त्यांना पैसे द्यायला लागलो. ते म्हटलं नाही पैसे नाही गेलो पाहुणे. म्हटलं का? म्हटलं त्यांचे आमचे संबंध एवढे जवळचे आहेत की आम्ही पैसे घेऊ शकत नाही. सारख्यांना बोलायचं आपल्या सर्वांचे युवक मित्र आणि फक्त परायण भंडारा सारख्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त
आणि योगदान निश्चितपणे आमच्यासारख्या तरुण पत्रकारांना जागरूक चालणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पत्रकार संघाची अत्यंत धोरणपर अशी वाटचाल गेली कित्येक वर्ष आम्ही सुरू ठेवलेली आहे. मला आवर्जून या निमित्तानं सांगायचंय की पुणे विभागाच्या आदिवासी कृती समितीचा अध्यक्ष आहे. मला अत्यंत नम्रपणे आणि अत्यंत अभिमानानं सांगायचं वाटतंय की गेल्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वाधिक अधिकृती पत्रिका महाराष्ट्रामध्ये कोणाला मिळवल्या तर ते पुणे विभागामध्ये फलटणच्या माझ्या सगळ्या सहकार्यांना मिळाल्या. आणि यामध्ये अरविंदबाईंची वाटचाल, अरविंदबाईंची भांडवल आणि अरविंदबाईंची सातत्यानं आमच्या बाकीचे असणारे समाजाचे काम यामुळे आज सहकार्यासाठी काम करू शकतो हे मला अत्यंत अभिमानानं आणि नम्रपणे करावं वाटतंय. सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक पत्रकारिता करत असताना अरविंदबाईंनी फलटणची जी पत्रकारिता प्रमुख ठेवण्याचं काम केलं. फलटणच्या पत्रकारितेचा ज्ञानकोश आपण जर अरविंदबाईंना म्हटलं तर ते वावगं करणार नाही. म्हणून ती सर्व मान्यवरांच्या वतीनं, सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं अरविंदबाई तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. भविष्य काळाची तुमची वाटचाली अशीच मार्गदर्शकाची असावी. आमच्यासारख्या सर्व पत्रकारांना तुम्ही सतत मार्गदर्शन करत राहा अशा शुभेच्छा या निमित्ताने थांबतो. थँक्यू व्हेरी मच. याच्यापेक्षा ते सगळे फलटण तालुक्याच्या विकासाच्या विचाराचे आहेत आणि
100 पत्रकार आहेत आणि ते सगळे 100 पत्रकार ग्रामीण भागात काम करतात आणि आमची एकसंघ शक्ती या तालुक्याच्या विकासाला सातत्याने गती कशी देता येईल त्यांचे प्रश्न सातत्याने समाजासमोर प्रशासनासमोर शासनासमोर आणि लोकप्रतिनिधींसमोर कसे मांडता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो. या सगळ्यांचा हा सत्कार आहे आणि त्याच्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणाने खंत म्हणावं आहे की माझे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक रमेश आढाव यांचं नुकतंच निधन झालं. त्याच्याचबरोबर राजेंद्र भागवत यांचंही नुकतंच या आठवड्यात निधन झालंय. त्या दोघांना श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी आपण सगळे उपस्थित राहिला. विशेषतः नेते एका व्यासपीठावर आले आणि माझ्या अमृत महोत्सवाच्या मित्र मला शुभेच्छा दिल्या. त्याच्यासाठी या सगळ्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. त्याच्यानंतर आदरणीय जे आपल्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत ते करतो की आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय वसंतराव भोसले याच्यापूर्वी दैनिक सकाळचे संपादक होते आणि निवृत्त होताना दैनिक लोकमतचे संपादक म्हणून ते निवृत्त झाले. वृत्तपत्र म्हणजे काय, वृत्तपत्र क्षेत्र म्हणजे काय आणि वृत्तपत्र क्षेत्राच्या माध्यमातून नेमके लोकांचे प्रश्न कसे मांडले जातात हे सांगताना त्याच्यामध्ये काम करणाऱ्या आम्हा सगळ्या वृत्तपत्रातल्या प्रतिनिधींची नेमकं कुठलं काय तेही ते आपल्यासमोर मांडणार आहे. कृपया आपण शांतपणाला ऐकून घ्यावं आणि याच्यानंतर तुमचं दोनच प्रमुख भाषण होणार आहे. तुमचा फार वेळ घेणार नाही आणि या भाषणाच्या नंतर आपल्याला निश्चितपणानं मुद्राची व्यवस्था केलेली कुणीही तेवढ्याशिवाय जाऊ नये अशा प्रकारची विनंती करतो. आणि आणि व्यासपीठावरील माझी लावकर साहेब आणि सर्वच वेळ झाला मी सर्वांची नावं घेत नाही. शेवटी पत्रकारांच्या वनावर जायचं असं अरविंद नेता गेले होते. ते म्हणाले आपण नेत्यांना मी एकत्र आणलंय आम्ही आपण याचं कारण असं की राजकारण्यांच्या मागे पत्रकार संघर्ष झाला तर आपली पुढे कशी वाढते असं करण्याची प्रवृत्ती पत्रकारितेमध्ये सुरू झाल्यापासून पत्रकारितेची अनुभूती सुरू झाली आणि मला वाटतं की तो संघर्ष असावा. पण मी जेव्हा कोल्हापूरहून हा सगळा मोठ नाही निंबाळकरांचा संघर्ष पाहत होतो त्यावेळेस मला वाटत होतं की हा रंग नाही हा बेरंग झालेला आणि जेव्हा प्रथम म्हणून जेव्हा नाव समोर येतं तेव्हा मला सातत्यानं अशी काही शहरं गावातले आवडतात की जे शहरं जिल्ह्याची ठिकाणं नाही पण राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव उदाहरणार्थ इचलकरंजी असेल, कराड असेल, रंजन आहे, तुळजापूर आहे, अशी काही गावं आहेत की ज्या गावांना नाव जिल्ह्याचं केंद्र नाही पण जिल्हा मुख्यालय नाही. बारामती आहे आपल्या शेजारी पण त्यांना महत्वाचं स्थान राज्याच्या राजकारणात आहे आणि म्हणून ती जेव्हा कर्तव्य येतो तेव्हा मला एक आदराची भावना मनामध्ये येते आणि त्या परंपरेमध्ये काही पत्रकार तयार झाले त्याच्यामध्ये अरविंद नेता यांचं नाव खूप ओळखलं आहे. कदाचित ती शेवटची पिढी असेल कारण ज्या प्रकारची पत्रकारिता आपण अपेक्षा करतो. रवींद्र बेलगांनी त्यांच्या कर्मग्रंथामध्ये खूप चांगलं नाव दिलेलं आहे. अरविंद मेहता म्हणजे भडकम तालुक्याचा विश्वकोश असं रवींद्र बेळके यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं की विश्वकोश का होतो एखाद्या तालुक्याची माहिती का असते. आता ते म्हणाले 110 गावं म्हणजे गावं किती, वाड्या किती, वस्त्या किती, लोकसंख्या किती, नद्या किती, नाली किती, पाटबंधारे किती, खाते झालेले अशी सगळी माहिती असणारी ही जुनी पिढी होती आणि ही जुनी पिढी अनेक वेळेला नेत्यांना सांगायची की हे तुम्ही करू नका आणि हे करू नका असं सांगायचं नैतिक
त्यांनी त्या काळामध्ये म्हटलं होतं की जनभावना निर्माण करण्यासाठी वृत्तपत्राचं काम अपेक्षित आहे आणि ती जनभावना खूप महत्वाची असते आणि त्याच्यासाठी पत्रकारितेचं कारण आहे. पण ती कुठंतरी आता सगळी बेरंग होत चाललेली आहे का असं वाटायला. कारण तुम्ही मागे बसलेले सर्व नेत्यांच्याकडे बघा, ते कुठल्या रंगाचे आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, तिथं होते केव्हा बदलले तारखा पण आपल्याला लक्षात येत नाही किंवा वर्ष पण आठवत नाही. त्यामुळे रंगाचा बेरंग झाला आणि आपण सगळे बेरंग होतोय का अशी परिस्थिती आपल्या निर्माण झालेली आहे. कसं असेल आजच्या काळाचा महिमा तसा असतो, पण ज्या वेगाने घटना घडतात, ज्या वेगाने सगळं मूल्य सलत आहे ते पाहिल्यानंतर पत्रकारितेच्या संदर्भात लोकांचा विश्वास होता तो सुद्धा कुठेतरी कमी होत चालला आहे. आणि म्हणून पूर्वी असं वाटायचं की लोकांना असं समज होतं की जे छापून येतं, जे वतनापुरवात येतं ते सत्य असतं असा लोकांचा समज होता. अजूनही खरा आहे, पण तो किती आम्ही ठेवतो आणि किती तो संपवतो हे आता बरोबरच कळेल. तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यानंतर आणि सगळे चॅनल्स आल्यानंतर त्याची काय अवस्था झाली. एकदा असं वाटत होतं की पत्रकारिता चांगले दिवस येतील, पत्रकारितेचा विस्तार होईल, राजकारण अधिक पारदर्शी होईल, अनेक पत्रकारितेचा कुठेतरी बदल सार्वजनिक जीवनाच्या लोकांच्यावर नेत्यांच्यावर अनेक वाढेल असं वाटलं होतं. पण त्यांनी त्यांची स्वतःचीच प्रतिष्ठा घालून घेतली. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाने घालून घेतली आणि आता सोशल मीडिया म्हणून झालंय तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे किमान यावर 10 वर्ष त्याचं वय आहे तर त्यांनी आपण आता निवडून दिली. त्यामुळं ह्या सगळ्या सोशल मीडिया असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील या सर्व पत्रकारितेचा एक महत्वाची भूमिका होती आणि त्या भूमिकेतनं अरविंद मेहतासारखे पत्रकार त्या काळात तयार झाले की जुने पत्रकार बरेच बघितलेले आहेत. मी केसरीत होतो त्यावेळेला मी बघितलेले आहेत की गौतम नेलकारे पत्रकार होते. म्हणजे माझ्या मी जेव्हा पत्रकार झालो त्यावेळेला बघितलेलं आहे आणि ते गौतम नेलकारे पत्रकार हाताने लिहायचे, कापकाने पाठवायचे, एसटीने टपाल पाठवायचे आणि त्या तालुक्याची इतकी खूप माहिती असायची. बातमी देण्यापेक्षा कुठली देऊ नये याचंही त्याला फार मानत आहे आणि त्यामुळं समाजाला कुठली घातक आहे ती बातमी का देऊ नये याचा सुद्धा विचार करायचं आणि जेव्हा देण्याची गरज असेल तेव्हा स्पष्ट देण्याची गरज असेल तेव्हा ते धाडस पण करतात. आणि म्हणून मला वाटतं की अरविंद मेहता यांची ही पिढी शेवटची, यानंतर तुम्ही काहीतरी अपेक्षा करत असाल तर अपेक्षा करते ठेवू नका. तुमचा भ्रमनिराश कदाचित ही शेवटची पिढी असं मी म्हणेन. मी मागे म्हणत होतो की कुमार केतकर हे शेवटचे संपादक झाले असतात. महाराष्ट्रामध्ये जी संपादकांची पिढी होती पूर्वीच्या काळामध्ये तशी संपादकांची पिढी निर्माण झाली असती प्रक्रिया संपलेली आहे. तसं आपण मागच्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलताना अनेक जण असं बोलतो की त्याबद्दल आजचं वेगळं होतं, त्याबद्दल आजचं तत्वावर होतं, त्याबद्दल आज शिक्षण होतं, लोकांचं होतं वगैरे 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 आपण नेहमी बोलत असतो. म्हणून मला असं वाटतं की एक 2 उदाहरणं मी त्यासाठी देतो तुम्हाला. 1964चा काळ तुम्हाला आठवत असेल, पंडित नेहरूंचं शेवटचं वर्ष त्याच्या जीवनाचं होतं आणि काश्मीरच्या प्रश्नासंदर्भात काहीतरी शेवटचा प्रयत्न करून पाहूया म्हणून पंडित नेहरूंनी निर्णय घेतला आणि शेख अब्दुल्ला तुरुंगात होते त्यांना सोडलं आणि त्यांना पाकिस्तानला पाठवलं याया खान यांच्याशी चर्चा करायला. जेव्हा याया खान यांच्याशी चर्चा करायला शेख अब्दुल्ला पाकिस्तानला गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण असेल तर अडखा होता की पत्रकारांची टीम होती. पत्रकारांचा रोल किती महत्वाचा होता हे आणि पंडित नेहरूंचा त्या काळामध्ये पत्रकारितेवर विश्वास होता, पत्रकारांचा विश्वास. ते जेव्हा गेले तिथे चर्चा झाली आणि नंतर पाकिस्तानमध्ये जो काश्मीर आपलं पाकिस्तान आहे तिथं जाणत होते तेवढ्याच पंडित नेहरूंचं निधन झालं आणि त्यामुळे ते सगळे परत आले आणि ती जी काही बोलणी होणार होती त्याच्या साक्षीदार जे पत्रकार बोलले होते होणार होते. नंतर याया खान भारतात येणार होते आणि नेहरूंच्यावर चर्चा करणार होते पण ते शक्य झालं नाही त्या काळामध्ये. दुसरा एक घटक आहे की 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भारत आणि चीन गुंतवणूक करण्याची स्पर्धा लागली आणि मनमोहन सिंगनी त्यावेळेला ठरवलं की तिथे जमिनी घेऊन आपण मोठ्या प्रमाणात शेती करायला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे आणि चीन आणि भारताची खूप स्पर्धा लागली. त्यामुळे इंडो आफ्रिका कॉन्फरन्स सातत्यानं दरवर्षी घेतली जात होती आणि त्यावर
उपाय आहे ते तर ते मलाच ऐकायला असते. पण शेवटी ते संपादक आले आणि संपादकांना घेतले आणि संपादकाने सर्वांना मला उठून घेतलं आणि म्हणाले आता तो माणूस जो येऊन गेला त्याने माझी पीक पाण्याची गाडी केली. काय झालं तर काय झालं म्हणजे आपण आपली छान दोन हिंदू खातेकरचे भांडणं झाली आणि ते भांडणं झाल्यानंतर हिंदू खाते दोघे मदत होत होते आणि हातात जांभ्या घेऊन एकमेकांच्या अंगावर घेतले आणि त्या वाचकांचं म्हणणं होतं की मदत जांभ्याने तोडत नाही तोडा आणि हे तुमच्या बातमीदाराला माहित नाही का प्रश्न विचारतो. म्हणजे वाचक आणि संपादकांचं नातं अशा प्रकारचं त्या काळात होतं. एखादा शब्द कुठला तर दहा विचारायला सुद्धा वाचन येत होता. आज काही छापतात वाचक आम्हाला विचारत नाही, आम्ही वाचक कोण कसा बोलतो कोण आकडेवारी कशा देतो. काही दिवसांपूर्वी फोन केला आणि सांगितलं की अरविंद मेहतांचा सत्कारायला कोणाला या आणि फोन ठेवून टाकला. त्यांचे माझं नातं असं आहे की त्यांनी सांगितलं म्हणजे सभापतीने आदेश दिला असतो आणि त्यामुळे मी आलो. त्यांच्याने माझी स्नेह होऊन मैत्री म्हणणार काय का म्हणजे बाहेरने कुठे आहेत स्वतःने कुठे आहेत स्नेह आमचं झाला त्याला बरोबर 20 वर्ष या वर्षीला 2005 मध्ये जेव्हा सांगलीला पूर आला होता. सांगली आणि केरळ आणि कोल्हापूर जिल्हा पुराने घेतला होता. त्यामध्ये जलसंपदा मंत्री होते आणि त्यांनी सांगितलं मला एवढंच काम सांगितलंय की पुराचं नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल, धरणाचं पाणी किती सोडायचं किती नाही सोडायचं, इतकी उंची किती उंची किती हे बघण्यासाठी ते निर्देश असतात. आणि एक दिवस आराड पाटील सांगलीच्या दौऱ्यावर आले. त्या पत्रकार परिषदेत मी आणि माझे एक मित्र आम्ही जाऊन उभं राहिलो. तरुण पत्रकार सगळे पुढे होते. आम्ही एक मूळ प्रश्न असं काहीतरी विचारलं. रामराजांचं बरोबर आमच्याकडे लक्ष आम्ही निघून गेलो. रामराजांची आमची ओळख आहे. रामराजांना लौकिक असताना आम्ही ओळखत होतो पण वैयक्तिक काही ओळख नव्हती. आम्ही गेल्यानंतर त्यांनी कुणातरी चौकशी केली की ते दोघे कोण होते. त्या दोघांना मला भेटायचं उद्या 11 वाजता मिरजेच्या गेस्ट हाऊसवर येतात का विचारलं आणि आम्हाला निरोप आला आणि मिरजेच्या गेस्ट हाऊसवर गेलो. संपूर्ण माहिती त्याने आम्हाला सांगितली मुलाचं काय आहे आणि कसं आहे. आणि खरं तर त्यामुळे मला दृष्टी आहे एक प्रकारे. जसं मी अलमट्टी म्हणत होतो अलमट्टीच्या धरणाने मग पुढे येतो पण त्यांनी जे काही सगळं सविस्तर तिथं जे प्रेझेंटेशन दाखवलं आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास आम्ही 4 वेळा घ्यातो त्या 2-2.5 तासात आणि सगळं माहिती सांगितली आणि कुठून कसं धरणाचं पाण्याचं आहे काय नियंत्रण करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे. आणि ही अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे की काही नैसर्गिक संकट आले म्हणजे काय वेगळं संकट आहे असं नाही. आणि तेव्हापासून आमचा स्नेह जुळला आणि जेव्हा कधी आली कोण किंवा एखादा मेसेज पाठवला लगेच माहिती सांगतात. बेसिक काय असेल ते सांगतात. मला वाटतं की त्यांनी ओळखण्याची कदाचित त्यांची ती कला असेल की आम्हाला लोकांना दुसऱ्या दिवशी का ओळखलं ते मला नंतर कळलं. आणि त्याच्यानंतर माझं तर त्या सगळ्यात पूर आणि पाणी आणि सगळ्या त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला. खरं तर त्या त्यांनी त्यांचं आभार मानले होते की आपल्याला पंधरा असलेल्या माणसाने अशा पद्धतीनं आणि ते म्हणाले की मी फक्त इथं बसून जाणार आहे कुठंही जाणार नाही. ते आधार पाटील जायचं फोटो काढे मी काही करणार नाही. माझं एवढंच काम आहे एवढंच काम आणि खरंच त्यांनी खूप उत्तम पद्धतीनं त्यावर नियंत्रणाची पद्धत निघून दिली आणि ती पद्धत डेव्हलप झाली नंतरच्या काळामध्ये. आणि आज सुद्धा महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील धरणाचं पाणी सोडण्याचं नियोजन करण्याचं एक सूत्र त्यावेळेला करतं आणि ते आजही अंमलात करण्यात जातं. त्याचं श्रेय रामराजांनी. मला वाटतं की हे नेत्याच्या मध्ये असलेले गुण हे ओळखले पाहिजे. त्या नेत्यांना न्याय दिला पाहिजे. त्यांनाही तुम्ही काही लोकांच्याकडनं कळत सांगितलं पाहिजे त्यांच्याकडे तुम्ही घेतलं पाहिजे. आणि ही शिकण्याची प्रोसेस जी आहे ती सतत शिकावं लागतं. सतत आपण शिकावं लागतं तरच आपण आणि समाजापासून आपण चालू शकतो. नाही तर तुम्ही समाजाच्या मागे पुढे बाजूला आणि अरविंद मेहतांसारखे पत्रकार एवढे वर्ष शिकून राहिले याचं कारण असं की त्यांनी समाजाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. समाज कशा पद्धतीनं बदलतोय, चांगल्या गोष्टी कुठल्या येतात, अपप्रवृत्ती कुठल्या समाजामध्ये येतात याच्यावर प्रहार करण्याची वेळ प्रहार केला. काही चुकीचं होतं चुकीचं होतं सांगितलं
प्रशासन बघितलंय आणि म्हणून मला वाटतं की ह्या सगळ्या पत्रकारितेमध्ये अधिक टिकून राहायचं असेल किंवा चांगलं काम करायचं असेल तर अभ्यास करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. आणि नव्या पत्रकारांना विचारतो शंकर माठा केंद्रामध्ये किती म्हणतात तर त्यांना किती किलोमीटर सांगता येईल. म्हणजे तुमचं घाट आहे त्या घाटाला काय म्हणतात, नागवड्याचा घाट का कुठला घाट म्हणतात असं सांगा पत्रकाराला नाव सांगता येईल. तुमची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तुमच्या फलटण तालुक्यात पाऊस किती पडतो वर्षाला, सरासरी किती आहे तुमच्या वर्षाला पाऊस पडण्याची फलटण तालुक्याची 800, 700, 600 किलोमीटर किती आहे असं विचारलं तर सांगता येत नाही. आणि मग पाऊस कमी झाला की जास्त झाला याची बातमी कशी करावं चांगल्या पद्धतीनं हे जर तुम्हाला माहीत नसेल किंवा पीक पॅटर्न कसा बदलला, पिकाची पद्धत कशी बदलली, पूर्वीची पिकं काय होती, आताची पिकं काय आहेत. ज्यावेळेला आम्ही 1970 किंवा 65 मध्ये जेव्हा पत्रकारितेत आली त्यावेळेला फलटण तालुक्यातली पिकं कुठली होती, मुख्य पिकं कुठली होती, त्याचं कॅश फ्लो कुठलं होतं, धान्याची पिकं कुठली होती, याचा सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे तरच आपल्याला कळतं. मी एक पीक पद्धतीवरती एक लेख लिहिण्याचा प्रयत्न करत होतो आणि इंटरनेटचा आधार घेऊन मी शोधत होतो आणि मला अकोल्याच्या 4 विद्यापीठातल्या अकोल्याच्या विद्यापीठातल्या 4 प्राध्यापकांचा एक मला शोध निबंध सापडला. 2000 ते 2020 या 20 वर्षामध्ये महाराष्ट्रातली पीक पद्धती कशी बदलली याचा त्याने आकडेवारीसह डाटा दिला होता. आणि त्याच्यामध्ये एक धक्कादायक बातमी होती की पश्चिम महाराष्ट्रातलं 90% ज्वारीचं पीक कमी झालेलं आहे गेल्या 20 वर्षात. ज्वारी नष्ट होईल, ज्वारी कदाचित दिसणार सुद्धा नाही आणि महाराष्ट्रातील ज्वारीवर म्हणजे 60% खाली लागतो. आता ही पीक पद्धती बदलते आहे याचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे, त्याचा आपल्या खाण्याशी संबंध आहे, पौष्टिक अन्नधान्याशी संबंध आहे. आदरणीय अनिल मेहता साहेबांचा अमृतकृत्य प्रश्नानिमित्त जे त्यांनी आतापासून वसंतराव गोष्टीचे अध्यक्ष आणि ज्यांनी शासनाच्या कर्मचाऱ्यांना सत्कार केलेल्या शशिकांत जाधव, शामराव आयवळे, शंकरराव पाटील, संपतराव देसाई, पावराव पवार, शिवराजराव नाणेकर, नारायणराव शिंदे, विमलताई नेतावरे आणि आमचे रवींद्र बेडक्या यांना देखील बंधन. आज मेहता साहेबांचं आणि माझं कसं कधी आम्हाला साहेब अडचण आली की पहिला फोन आम्ही मेहता हा माणूस पंचरमध्ये नाही पाहिजे होता, रामराजे हा माणूस मुंबईला पाहिजे होता, अजून आमच्या राज्याचे सुरू झाला. पण यांनी काय केलं, भंटर सोडलं नाही, फक्त लोकांना भंटर सोडलं नाही. तुम्ही जर महाराष्ट्रात आला असता तर अजून आमच्या महाराष्ट्राचा विकास चांगला झाला असता हे सांगण्यासाठी आज आपल्याला आलो आहे. आपण मंडळींनी सामाजिक असं, राजकीय असं, पत्रकारांचे वडील काम करताना फार अडचणी असतात. भोसले साहेबांनी सांगितलं तर ह्या माणसानं राजकारण धरलं नाही, राजकारण धरलं नाही. भट्टर झालेल्या शेतकऱ्यांना एवढं सांगेल, जर रामराजेंचा कार्यकर्ता त्रास देत असेल तर अरविंद मेहताला भेटा, आणि जर रणजित आवडे तुम्हाला कार्यकर्ता त्रास देत असेल तर अरविंद मेहताला भेटा. तुमचं आपोआप काम झाल्याशिवाय याचं कारण काय, दोघांची चालू त्यांच्या आहे. त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं कसं विजन करावं हे अरविंद मेहता करून सांगावं. आणि मेहता साहेब, तुम्ही जैन समाज करणारा, आमच्या बहुजन समाजाला जैनाची आकल शिकवण्याचं काम केला. हाऊ टू रेज द फंड या समाजाची गरिबी कशी जाईल हे देखील सांगण्याचं काम करावं एवढी विनंती करतो. आणि काकीला आणि मेहता साहेबांना माझ्या पक्षावतीनं अमृत शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर आदरणीय माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर आपल्याला मार्गदर्शन करते.
शुभेच्छा देतो
कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षीय भाषण करतील. त्याच्यानंतर युवराज पवार समारोप आणि आभार मानणार आहेत आणि नंतर कार्यक्रम संपतो. तुम्ही नेहमीप्रमाणे तुम्ही नका आभार मानू, आपण काय लोकांचे आभार मानायचे राहते. त्यांचा अमृत महोत्सवाच्या एकत्र आलेले 20 वर्षापूर्वी माझा कसा काम झाला कार्यक्रम स्वागत घेतात आणि याच्या सगळा याचा परिवार वेगवेगळ्या सगळे मान्यवर लोकप्रतिनिधी कार्यक्रमावर प्रेम करणारे आपण सर्व लोक महिला खरं तर भाषणाची यादी बघितली सगळ्यात शेवटी माझं नाव होतं. मला परत आरक्षणामध्ये अनेक वैशिष्ट्यांच्या कोणाला कधी सुद्धा अडकवावं हे अध्यक्ष केल्यावर तरी भारतापासून वाटलं होता. समाजशास्त्राचा जर विचार केला तर अध्यक्षांना कोणाला बोलायला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं आणि वापरलेले ते सभापतीचं काम करत असताना मी आभारी आहे. अगदी एका फोनमध्ये आम्ही नातेदार राज्यामध्ये बरेच पत्रकारांनी त्यांना ग्रामीण भागातील पत्रकारांचा प्रक्रिया आजकाल जो उल्लेख केला आणि माझी भाषा आहे संघर्ष काय आपल्या मार्गदर्शनानुसार आपण काम करत आहोत. आवडायला संघर्षाचा केंद्र आपल्याला वजन असतं सर्वसामान्य माणसाला वजन असतं. तो केंद्र आणि त्या केंद्र